जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। इंस्टाग्रामवर शेकडो बनावट प्रोफाईल तयार करून तरुणींशी प्रेमसंबंध जोडणे, अश्लील फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणे आणि पैसे न दिल्यास जबरदस्ती शारीरिक शोषण करणे, या गंभीर गुन्ह्यात जबलपूर पोलिसांनी 25 वर्षीय साहिल विश्वकर्मा या तरुणाला नागपूरहून अटक केली आहे। आरोपी जबलपूर बर्गीनगर परिसरातील रहिवासी असून त्याच्याकडून 300 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट असलेला पेन ड्राइव्ह, बनावट सिम कार्ड आणि ओटीजी डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार साहिलने एका MBA पदवीधर तरुणीकडून 50,000 रुपये आणि दुसऱ्या तरुणीकडून 10,000 रुपये उकळले। त्यानुसार विविध कलमा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला आहे। या घटनेत पोलीस अधिक चौकशीसाठी त्याचा रिमांड घेण्याच्या तयारीत आहेत। या प्रकरणात मात्र एक गोष्ट प्रकर्षाने दिसते, कोणताही राजकीय किंवा सामाजिक गदारोळ नाही। ना रस्ते अडवले गेले, ना मोर्चे काढले गेले, ना बुलडोझर कारवाईची मागणी झाली, ना बहिणी मुलींच्या सन्मानासाठी मोठ्या नेत्यांनी निवेदन दिले। पीडित महिलांपैकी काहींनी तर सार्वजनिक बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल करण्यास नकार दिला। तरीही माध्यम आणि समाजात फारसा संताप दिसला नाही। जर हा आरोपी साहिल खान किंवा कोणताही मुस्लिम तरुण असता तर काय झाले असते? तथाकथित हिंदुत्ववादी नेते किंवा काही राजकीय पक्ष यांनी लगेचच लव्ह जिहाद किंवा इस्लामी साजिशचे लेबल लावून रान पेटवले असते, सोशल मीडियावर ट्रेंडिंग केले असते, मोर्चे आंदोलने काढले असते, मुस्लिम समाजाला सामूहिक टार्गेट केले असते, मुख्यमंत्र्यांना घेराव घातला असता आणि हिंदू मुली सुरक्षित नाहीत अशी भावना भडकवली असती। अशा अनेक प्रकरणात जसे लव्ह जिहाद किंवा इंटरफेथ रिलेशनशिप केसेसमध्ये हे पॅटर्न वारंवार दिसले आहे। पण आता हे नेते कुठे गायब आहेत? का कोणाचाही संताप झाला नाही? का राष्ट्रीय माध्यमे किंवा सोशल मीडिया हिंदू तरुण गुन्हेगार म्हणून आरोपीच्या समुदायाला टार्गेट करत नाहीत? हे सिलेक्टिव्ह आउटरेज अर्थात निवडक संतापाचे उत्तम उदाहरण आहे। गुन्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट समुदायाशी जोडला जातो तेव्हा तो राष्ट्रीय मुद्दा बनतो, अन्यथा तो फक्त एका व्यक्तीचा गुन्हा राहतो। यामुळे समाजात द्वेष आणि विभाजन वाढते, तर वास्तविक समस्या म्हणजे सोशल मीडियावरील सायबर ब्लॅकमेलिंग, सेक्सटॉर्शन आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मागे पडतो। या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून आरोपीकडून आणखी पीडित मुलींची नावे समोर येण्याची शक्यता आहे। बर्गीनगर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांवर आधारित कारवाई केली आहे। या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तरुणींनी अनोळखी व्यक्तींसोबत वैयक्तिक फोटो व्हिडिओ शेअर करताना जागरूक राहावे असे पोलिसांचे आवाहन आहे। गुन्हेगार कोणत्याही धर्म, जात किंवा समुदायाचा असो, त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, पण न्याय समान असावा। आरोपी साहिल विश्वकर्मा याच्यावरही तेवढीच कठोर कारवाई व्हावी जेवढी एखाद्या वेगळ्या नावाच्या आरोपीवर झाली असती। ही घटना फक्त एका ब्लॅकमेलरची नाही, तर समाजातील निवडक राग, गोदी मीडिया आणि नेत्यांच्या दुहेरी मानसिकतेची आहे। प्रत्येक गुन्ह्याला धर्माचे रंग देणे थांबवले तरच खऱ्या अर्थाने महिलांच्या सुरक्षेसाठी लढा देता येईल। अन्यथा समाजातील खऱ्या समस्या सायबर क्राईम, सेक्सटॉर्शन, महिलांच्या ऑनलाईन सुरक्षेचा अभाव आणि पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेची कमतरता याकडे लक्ष देण्याऐवजी नेते आणि माध्यमे फक्त धर्माचे रंग चढवून राजकीय फायद्याचा शोध घेत राहतील।